तर मित्रांनो, आता आपल्याला एक विशेष खबर दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत की कालपासून आपण तुम्हाला एक नवीन नवीन खबर दाखवत आहोत। आमच्या चॅनलवर तुम्ही काल आदिवासी प्रोग्राम पाहिलेला असेल, खूप आनंद घेतला असेल आणि शायद आपल्या चॅनलवर पुष्कळ वर्षात पहिल्यांदा आम्ही आदिवासी नृत्य दाखवलेलं आहे, पुष्कळ प्रोग्राम दाखवलेले आहेत। तर आता ज्यांनी हा प्रोग्राम आयोजित केलेला आहे भांडरकवड्यामध्ये, त्यांची आता आपण मुलाखत घेऊया। सर्वप्रथम घेऊया त्यांचा परिचय। PL कुंबरे, चंदन उद्योजक भांडरकवडा। सर, महत्त्वाचा तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही जो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे याच्या मागचा मकसद काय आहे? या मागचा जो मकसद आहे का आदिवासी समाज हा जो आर्थिक मागास आहे, या समाजाला आर्थिक प्रगतीवर नेण्यासाठी, शाश्वत शेती करण्यासाठी, स्वावलंबी बनवण्यासाठी हा मोठा कार्यक्रम या ठिकाणी घेण्याचा मार्ग आहे, हे मकसद आहे। आम्ही आता पुष्कळ म्हणजे कालपासून आलेलो आहो आणि पाहतो आहो, तर इथे सांस्कृतिक प्रोग्राम पण होत आहे आणि विशेष करून आदिवासी स्टॉलच आहे। तर यामध्ये विशेषता काय आहे? आदिवासी स्टॉल घेण्यामागचा आमचा हाच उद्देश आहे का आदिवासीमध्ये उद्योजक निर्माण करणे, व्यवसाय निर्माण करणे, स्वावलंबी व्यक्ती निर्माण करणे आणि आदिवासी समाजातला जो उत्पादक आहे त्यांची माहिती समाजापर्यंत पोहोचणे आणि समाज त्यांचे कस्टमर होणे, म्हणजे समाजातला पैसा समाजामध्ये निर्माण करणे आणि समाजाला स्वावलंबी बनवणे, त्यांना हिंमत देणे, हा एक। आता एक महत्त्वाचा अजून प्रश्न आहे की आता हा कार्यक्रम तुम्ही सुरू केलेला आहे, तर हा काय प्रत्येक वर्षी भांडरकवड्यामध्ये होणार की महाराष्ट्रात अलग अलग ठिकाणी तुम्ही आयोजित करणार? नाही, या ठिकाणी जम्बोदाई पेंट ठाणा असल्यामुळे इथे दरवर्षी हा, यावर्षी आम्ही तालुकास्तरीय प्रोग्राम घेतलेला आहे, पुढच्या वर्षी ते नॅशनल बी होऊ शकते, म्हणजे दिवसेंदिवस या ठिकाणीच आम्ही घेणार, इथेच घेणार, ठिकाण बदलणार नाही, दरवर्षी घेणार। मागासमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न आहे की आदिवासी समाज खूप मागास आहे। स्वातंत्र्याला खूप वर्ष होऊन गेले, 1950 नंतर संविधान लागू बी झालं 50 मध्ये, आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी 5वी आणि 6वी अनुसूची बनवून ठेवली, परंतु ती अजूनपर्यंत आदिवासीला मिळाली नाही। बाबासाहेब म्हणतात की ह्या जल जंगल जमीनवर आदिवासींचा अधिकार आहे, याबद्दल तुमचं काय मत आहे? जल जंगल जमीन हे तर आमचे हक्काचे आणि अधिकाराचे आहे। आमच्यासाठी 5वी सूची 6वी सूची बाबासाहेब आंबेडकर निर्माण केलेली आहे, परंतु आमच्या समाजाच्या अज्ञानतेमुळे, असंघटितपणामुळे आणि आर्थिक विकास आमच्याकडे नसल्यामुळे आज आमचा समाज या गोष्टीपासून वंचित आहोत। परंतु जेव्हा आमच्या समाजाची प्रगती होईल, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, त्यावेळेस मात्र आम्ही 5वी सूची आणि 6वी सूची घटनेतले आम्ही हिसकून घेतल्याशिवाय राहणार नाही आणि बाबासाहेबांचं स्वप्न आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। एक अजून महत्त्वाचा प्रश्न आहे की सोशल मीडियाद्वारे एक गोष्ट अशी पेरण्यात येऊन राहिली आहे, माहिती होऊन राहिली आहे की आदिवासी हा नक्षलवादी आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आदिवासी हा नक्षलवादी नाहीच आहे, सरकार आम्हाला नक्षलवादी म्हणते, त्यांचं धोरण चुकीचं आहे। आम्ही ऑलरेडी जंगलातले मालक आहोत, जमिनीतले मालक आहोत, लोकशाहीतले मालक आहोत। आमच्या जंगलाचं रक्षण करण्यासाठी आम्ही काही करायचं नाही। जेव्हा मी आमच्या जंगलाचं रक्षण करण्यासाठी बंदूक उचलतो तेव्हा सरकार आम्हाला नक्षलवादी म्हणते आणि म्हणून मारतो, पण आम्ही नक्षलवादी नाही, आम्ही या देशातले मालक आहोत। इंग्रजांना हाकललो, यांना सुद्धा काही वर्षानं यांची सुद्धा आमची हाकलण्याची पाळी आमच्या येणारच आहे। या देशासाठी तेव्हा बी आम्ही लढलो, आज लढणार आहोत ना, भविष्यामध्ये बी आम्ही लढणार, म्हणजे आमच्या नसीब फक्त संघर्ष आणि लढणे एवढंच आमचं नसीब आहे। साहेब, बंदूकवरून एक गोष्ट आठवून राहिली। आता एक गाणं मी स्वतः वाजवतो आणि जिकडे तिकडे वाजून झाला हिडमा विषयी, तर असं म्हणण्यात येत आहे की हिडमाला मारल्यानंतर त्याचे जो एरिया आहे ते अदानी अंबानीला विकण्यात आला आहे, याबद्दल तुमचं काय मत आहे? अदानी अंबानी हे आपल्या देशातले भांडवलशाही लोक आहेत आणि सत्य घटना आहे का आमच्या जल जंगल जमिनीमध्ये आज भांडवलशाही घुसत आहे। त्याच्या विरोधामध्ये आम्ही लोक आहोत, आम्हाला शासन न्याय देत नाही, त्यामुळे आमच्या हिडमा जर आमच्या मध्ये तयार होत असेल तर आमच्या रक्षणासाठी तयार झाले, पण सरकार आमच्या रक्षणासाठी तयार व्हावं ना, सरकारचं आम्ही समर्थन करू, पण सरकार आमच्यावरच नक्षलवादी घोषित करून आमच्याच लोकांना ते मृत्यूची दाळशी आम्हाला लढत आहे, त्यामुळे आमचा रोष आहे शासनाबद्दल। तर शेवटी आमच्या चॅनलच्या माध्यमातून भारतवासियांना तुम्ही काय संदेश द्याल, जे आदिवासी आहेत, गैर आदिवासी आहेत, सर्वांना? या चॅनलच्या माध्यमातून भारतातले जे मूलनिवासी लोक आहेत, भारतीय लोक आहेत, यांनी आदिवासींच्या हक्काधिकारावर लक्ष देऊन त्यांचे नाही त्यांनी द्यावं। आदिवासी कोणावर अतिक्रमण करत नाही, त्यांच्यावर कोणी दबाव टाकत नाही, पण हा जगणारा माणूस आणि जगू देणारा माणूस आहे, त्या प्रेमानं आणि न्यायानं आणि निसर्गानं नित्यनियमन हा राहणारा मनुष्य आहे। याचे तत्व, याचे धोरण इतरही समाजांना अंगीकार करून आपला समझोता, भाऊबंदकी, समता जे घटनेमध्ये आम्हाला लिहिलेलं आहे
हे घटना प्रस्थापित समता सातत्य मूल्य प्रस्थापित करण्यासाठी सर्व समाजानं झटावं आणि भारत एक विकसित राष्ट्र होईल यासाठी आम्ही त्यांना साथ देण्यास तयार आहोत. तर मित्रांनो, महत्वाचा हा विषय आहे की खनिज संपत्ती ही आदिवासी बहुल इलाक्यामध्ये आहे. बाबासाहेबाला आधीच समजलेलं होतं आणि बाबासाहेबांनी 5वी आणि 6वी अनुसूची आदिवासी करता बनवून ठेवलेली आहे, जे अजूनपर्यंत आदिवासी लोकांपर्यंत पोहोचली नाही आहे. आणि जे आदिवासी शिकले सवरले आणि शहरात जाऊन राहायला लागले ते आदिवासी लोकांकरता काही करत नाही आहे असं वर्तमान परिस्थिती दिसत आहे. जर आदिवासी शिकल्या सवरल्या लोकांनी जर मूळ आदिवासी जे जंगलामध्ये राहतात त्यांच्यासाठी जर काही केलं तर शायद परिस्थिती बदलू शकते. हे आता कुमरे साहेब सांगून राहिलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये आदिवासी लोकांना ते उद्योजक बनवण्याच्या मार्गी लागलेले आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि लोकांपर्यंत पोहोचवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.